आता बघा समोर बघा चौकोनी आकाराची रूम आहे बघा, दिसली का तुम्हाला? ती दोन मुलं तिथे बघा खाली बघताय, तिथून एक रस्ता खाली गेलाय. 10 पायऱ्या आपण खाली उतरून गेलं का एका तळघरामध्ये जातो, कुठून भुयारी मार्ग निघालेला नाही. ते घर 10x8चं आहे, 10x8ची रूम आहे. त्या रूमचं नाव आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. आपण या कानाची बातमी या कानाला कळू नये अशी गुप्त खोलीत करायची. महाराजांचे जे गुप्त प्रमुख होते त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. त्यांच्याशी करायचे बघा. त्याच्यामध्ये वास्तू दिसते ना, आपल्या घराच्या स्थळ असेल आपण काय म्हणतो, बालकनी. रायगडाची ही समोरची बाजू आहे. चालत येणारी लोक इकडनं वरती येतात. समोरचे 2 टावर बांधलेत का, इकडे आणि इकडे, एकावर एक मजली होते. त्यांना सप्त मनोरे असं म्हणतात. शिवाजी महाराजांच्या राण्या त्या संध्याकाळच्या वेळी गार हवा खाण्यासाठी त्या मनोऱ्यातून डावेच करत असायच्या. ते 7 मजली मनोरे आज त्यापासून 350 वर्ष झाली. या झरोक्यातून खालील बाजूला एक मोठा तलाव आहे. त्या तलावाचे नाव आहे. तलाव तलावावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. ब्राह्मण आले होते. त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. ते पाणी राज्याभिषेकानंतर उरलेलं पाणी त्या गंगासागर मध्ये विसर्जित केलं, म्हणून त्याचं नाव तीर्थ गंगासागर ठेवलं. त्याबद्दल तुम्हाला एक कविता सांगतो. गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी. सप्त समुद्रांचे आणले राज्याभिषेकासाठी पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तळ्याचे गंगासागर. इथे गंगासागर बघा या झरोक्यातून दिसतो तो तलाव. आणि मग राजसभा बघायला जाऊया आपण. त्यांची दिसतोय का? आहे धुका धुका मुलाला